ಮೋದಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅಧಿಕಾರದ ಗದ್ದುಗೆ ಏರುವ ಕನಸು. ಜಬರ್ದಸ್ತ್ ಬ್ರೇಕಿಂಗ್ ಈ ಸಂದರ್ಭ. ಮೋದಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಗದ್ದುಗೆ ಏರುವ ಕನಸು. ಚುನಾವಣೆಗೆ 2 ವರ್ಷ ಮುನ್ನವೇ ಮೋದಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಒಂದು ಸಂದೇಶ. 3ನೇ ಅವಧಿಗೆ ಪ್ರಧಾನಿ ಸ್ಥಾನಕ್ಕೇರಲು ಪರೋಕ್ಷ ಸುಳಿವನ್ನ ಕೊಟ್ಟರು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು. 2024ರಲ್ಲೂ ಪ್ರಧಾನಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸಿದ್ಧತೆ. ವಿಪಕ್ಷಗಳನ್ನು ಚಿಂತೆಗೆ ಕೆಡುತ್ತಾ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಮಾತು. ಇನ್ನು 3ನೇ ಬಾರಿಗೆ ಮೋದಿ ಅವರು ಪ್ರಧಾನಿ ಆಗ್ತಾರ? ಈಗೊಂದು ಇಂಗಿತ ಒಂದು ನಿನ್ನೆ ದಿನದ ವರ್ಚುವಲ್ ಭಾಷಣದ ವೇಳೆ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಹೊರಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಗುಜರಾತ್ನ ಭಾರೂಚ್ನಲ್ಲಿನ ಜನರನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾಡಿದ ಭಾಷಣ ಒಂದು ಭಾಗವನ್ನು, ಆ ಭಾಷಣದ ಒಂದು ಭಾಗವನ್ನು ಎಳೆಯಾಗಿ ಬಿಡಿಸಿದರೆ ಅರ್ಥೈಸಿಕೊಳ್ಳಬಹುದಾದ ರೀತಿ ಆ ಆಯಾಮಗಳು ಹಲವಾರು. ವಿಪಕ್ಷದಿಂದ ಹಿಡಿದು ಸ್ವಪಕ್ಷದವರಿಗೂ ಅನ್ವಯಿಸುವಂತಹ ವಿಷಯಗಳನ್ನು ಬಹಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಉಲ್ಲೇಖಿಸಿದ್ದಾರೆ ಮೋದಿಯವರು. ಹಾಗಾದ್ರೆ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಮೋದಿ ಹೇಳಿದ್ದೇನು, ಅದರ ಸಂದೇಶವೇನು ನೋಡೋಣ ಬನ್ನಿ. मुझे एक दिन एक बहुत बड़े नेता मिले थे, वरिष्ठ नेता हैं। वैसे हमारे लगातार विरोध भी करते हैं, राजनीतिक विरोध भी करते रहे, लेकिन मैं उनका आदर भी करता रहता हूं। तो कुछ बातों के कारण उनको थोड़ा सा राजी नाराजी थी, तो एक दिन मिलने आए तो कहा, मोदी जी ये क्या करना है? 2 बार देश ने आपको प्रधानमंत्री बना दिया, अब क्या करना है? उनको लगता था कि 2 बार प्रधानमंत्री बन गया मतलब बहुत कुछ हो गया। उनको पता नहीं है मोदी किसी अलग मिट्टी का है, ये गुजरात की धरती ने उसको तैयार किया है। और इसलिए जो भी हो गया अच्छा हो गया, चलो अब आराम करो, नहीं, मेरा सपना है सैचुरेशन, 100% लक्ष्य को तरफ हमें आगे बढ़े, सरकारी मशीनरी को आदत डाले, नागरिकों को भी विश्वास पैदा करे। आपको याद होगा 2014 में जब आपने हमें सेवा का मौका दिया था तो देश की करीब आधी आबादी शौचालय की सुविधा से, टीकाकरण की सुविधा से, बिजली कनेक्शन की सुविधा से, बैंक अकाउंट की सुविधा से सैकड़ों मील दूर थी, एक प्रकार से वंचित थी। इन वर्षों में हम सभी के प्रयासों से अनेक योजनाओं का 100% सैचुरेशन के करीब लाभ पाए हैं। अब 8 वर्ष के इस महत्वपूर्ण अवसर पर एक बार फिर कमर कस करके, सबका साथ लेकर के, सबके प्रयास से आगे बढ़ना ही है और हर जरूरतमंद को, हर हकदार को उसका हक दिलाने के लिए जी जान से जुट जाना है। मैंने पहले कहा ऐसे काम कठिन होते हैं, राजनेता भी उनको हाथ लगाने से डरते हैं, लेकिन मैं राजनीति करने के लिए नहीं, मैं सिर्फ और सिर्फ इस देशवासियों की सेवा करने के लिए आया हूं। न्यूज़ फर्स्ट, प्रतीक्षणा निम्मदिगे।